हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. एम ए नंतर मानसशास्त्रात PhD करण्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तर चला आता आपण विषयाला सुरुवात करूया. मानसशास्त्रात PhD पूर्ण केल्यानंतर शैक्षणिक आणि व्यावसायिक दोन्ही ठिकाणी नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध होतात. यामध्ये संशोधक, प्राध्यापक, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, सल्लागार आणि न्यूरोसायकोलॉजी, फॉरेन्सिक सायकोलॉजी आणि औद्योगिक संघटनात्मक मानसशास्त्र यासारख्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या भूमिकांचा समावेश आहे. विशिष्ट भूमिका, अनुभव आणि स्थानानुसार पगार मोठ्या प्रमाणात बदलतात, परंतु सामान्यत मानसशास्त्रात PhD केल्याने कमी स्तरीय पदवीपेक्षा जास्त कमाईची क्षमता असते. विशेष क्षेत्रे. विद्यार्थी सामान्यत मानसशास्त्रातील एक विशेषज्ञता निवडतात, जसे की क्लिनिकल, डेव्हलपमेंटल, कॉग्निटिव्ह, सोशल किंवा न्यूरोसायन्स. प्रगत अभ्यासक्रम. PhD कार्यक्रमामध्ये संशोधन पद्धती, सांख्यिकीय विश्लेषण आणि मानसशास्त्राच्या विशेष क्षेत्रामध्ये प्रगत अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. किमान कालावधी. अनेक विद्यापीठांमध्ये PhD साठी किमान 3 वर्षे लागतात. मानसशास्त्रात कमाल कालावधी. काही विद्यापीठे संशोधन आणि प्रबंध पूर्ण करण्यासाठी 5 किंवा 6 वर्षापर्यंत मुदतवाढ देतात. कालावधीवर परिणाम करणारे घटक. मानसशास्त्रातील विशिष्ट क्षेत्र, उदाहरणार्थ क्लिनिकल, संज्ञानात्मक, सामाजिक आणि विद्यार्थ्यांची संशोधनातील प्रगती हे कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो यावर अवलंबून असते. प्रमुख बाबी. परवाना, प्रमाणपत्र. अनेक क्लिनिकल आणि काउन्सिलिंग भूमिकांमध्ये परवाना किंवा प्रमाणपत्र आवश्यक असते. संशोधन अनुभव. मजबूत संशोधन कौशल्ये आणि प्रकाशने करिअरच्या संधीमागे लक्षणीय वाढ करू शकतात. नेटवर्किंग. नोकरी शोधण्यासाठी तुमच्या इच्छित क्षेत्रातील व्यावसायिकांशी संबंध निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्थान. भौगोलिक स्थानानुसार पगार आणि नोकरीची उपलब्धता बदलू शकते. पगाराच्या अपेक्षा. क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ अनुभव आणि स्थानानुसार पगार दरवर्षी 4.08 लाख ते ₹10 लाख किंवा त्याहून अधिक असू शकतो. न्यूरोसायकोलॉजिस्ट सुरुवातीचा पगार सुमारे 4.85 लाख असू शकतो. अनुभवासोबत त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. औद्योगिक संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ पगार दरवर्षी 4.14 लाख ते ₹10 लाख किंवा त्याहून अधिक असू शकतो. प्राध्यापक, संशोधक संस्था अनुभव आणि पदानुसार पगार मोठ्या प्रमाणात बदलतात, परंतु सामान्यत स्पर्धात्मक भरपाई आणि फायदे देतात. सामान्य मानसशास्त्रज्ञ सल्लागार अनुभव आणि स्थानानुसार पगार दरमहा 30,000 ते 1 लाखापर्यंत असू शकतो. मानसशास्त्रातील PhD पदवीधरांना खालील क्षेत्रामध्ये देखील संधी मिळू शकतात. व्यसनमुक्ती, समुपदेशन, मादक पदार्थांच्या गैरवापराशी झुंजणाऱ्या व्यक्तींना आधार आणि उपचार प्रदान करणे, जाहिरात आणि विपणन, ग्राहकांच्या आवडीनिवडी समजून घेण्यासाठी आणि प्रभावी मार्केटिंग धोरणे विकसित करण्यासाठी मानवी वर्तनाचे ज्ञान वापरणे, मानव संसाधन भरती, प्रशिक्षण आणि कर्मचारी व्यवस्थापनात मानसशास्त्रीय तत्त्वे लागू करणे. मानसशास्त्रात PhD करून करिअरचे मार्ग. शैक्षणिक. विद्यापीठे आणि महाविद्यालयामध्ये प्राध्यापक किंवा संशोधक यासारख्या पदासाठी मानसशास्त्रात PhD ही अनेकदा एक पूर्वअट असते. क्लिनिकल प्रॅक्टिस. PhD असलेले परवानाधारक मानसशास्त्रज्ञ रुग्णालये, दवाखाने, खाजगी प्रॅक्टिस आणि सामुदायिक मानसिक आरोग्य केंद्रामध्ये काम करू शकतात. थेरपी, मूल्यांकन आणि हस्तक्षेप प्रदान करू शकतात. संशोधन. PhD असलेले अनेक मानसशास्त्रज्ञ संशोधन क्षेत्रात काम करतात. मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियेशी संबंधित डेटाचे अभ्यास करतात आणि त्याचे विश्लेषण करतात. विद्यार्थी मित्रांनो, PhD विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि क्लिनिकल सायकोलॉजी विषयी PhDचा व्हिडिओ घेऊन येणार आहे, इन्फॉर्मेशनचा.
तोपर्यंत आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत.